नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा. आणि आज आपण भेटणार आहोत त्या ऋषींना ज्यांच्यामुळे भाषा ही केवळ संवादाचे साधन न राहता एक विज्ञान बनली. ते म्हणजे महर्षी पाणिनी. आपण आज जी भाषा, व्याकरण, नियम पाळतो त्यामागे हजारो वर्षापूर्वीचे एक अद्भुत ग्रंथ आहे, अष्टाध्यायी. हा ग्रंथ लिहिला पाणिनी ऋषींनी. फक्त 3959 सूत्र, पण त्यात संस्कृत भाषेचे संपूर्ण व्याकरण, उच्चार, शब्दरचना आणि भाषा विज्ञान सामावलेले आहे. अष्टाध्यायी म्हणजे जगातले पहिले व्याकरणशास्त्र, ध्वनिशास्त्र, शब्दरचना, वाक्यरचना, व्याकरणाचे सूक्ष्म नियम इतकं परिपूर्ण की आधुनिक भाषाशास्त्रज्ञ सुद्धा पाणिनींना जगातला पहिला भाषाशास्त्रज्ञ मानतात. तुम्हाला माहिती आहे का, 19व्या शतकात जेव्हा युरोपमध्ये संगणकशास्त्र वाढत होतं तेव्हा पाणिनी ऋषींच्या सूत्रांचा अभ्यास झाला. त्यांच्या नियमावरूनच प्रोग्रामिंग लँग्वेजचे बेसिक कन्सेप्ट तयार झाले. म्हणजे पहा, हजारो वर्षापूर्वी लिहिलेलं व्याकरण आजच्या AI आणि कोडिंगमध्ये उपयोगी ठरते. संस्कृत ही फक्त धार्मिक भाषा नाही, ती एक शास्त्रीय भाषा आहे. अत्यंत नेमकेपणा, लवचिकता आणि तर्कशास्त्रीयता यामुळेच ती कॉम्प्युटर फ्रेंडली भाषा म्हणून ओळखली जाते. आणि या सामर्थ्यामागे आहे पाणिनी ऋषींचे अष्टाध्यायी. पाणिनी ऋषी आपल्याला सांगतात, ज्ञानाला मर्यादा नाही, नियमाला शिस्त आहे, पण भाषेला स्वातंत्र्य आहे. आपण भाषा फक्त बोलण्यासाठी वापरतो, पण ती विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया होऊ शकते हे पाणिनींनी दाखवून दिले. मित्रांनो, पुढच्या भागात आपण भेटूच. तोपर्यंत शब्दांचा सन्मान करा, ज्ञान वाढवा आणि ऐकत रहा वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा.